राकेश अंजलीला रूम मध्ये एकटीला सोडून गेलेला असतो आणि अंजली इकडे तिकडे राकेशला शोधत असते। आता शोधता शोधता ती घरातील आवरावर करत असताना तिला राकेशचा फोन मिळतो। आता फोनचा लॉक काढून ती फोनच्या आतमध्ये थोडी इकडे तिकडे तपासायला पाहायला सुरू करते, तर तिला आता गॅलरीमध्ये राकेश बरोबर शलाकाचे फोटो दिसतात आणि ते फोटो पाहूनच अंजली थोडासा विचार करते की ही शलाका तर ईश्वरीची मैत्रीण आहे ना, जिचा खून झाला आहे तीच ही मैत्रीण आहे ना, आणि ईश्वरी बोलत होती ते खरं तर नाही ना, यांच्याबरोबर तिचा फोटो कसा काय बरं। आता असंच काहीतरी अंजली विचार करायला लागते। आता मात्र अंजलीचं राकेश विषयी थोडं मत बदलायला लागतं, तर प्रेक्षकांनो हेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। असाच काहीतरी जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे। तर इथे आता अंजलीला त्या रूम मधील धुळीचा खूपच त्रास होत असतो, म्हणून ती आता तोंडाला ओढणी लावूनच ठसके देतच बाहेर जाऊन उभी राहते। इकडे हा राकेश अंजलीला त्रास होत आहे हे पाहून सुद्धा थोडी सुद्धा मयादया त्याला येत नाही। आता हा राकेश मात्र तिला पाहून खूपच खुश होत असतो आणि मनातल्या मनात म्हणत असतो की ती बावरट बाई आहे, चांगलं एसीचं घर सोडून या धुळीच्या रूम मध्ये येऊन राहिली आहे, हिला काय स्वाभिमानाचं पडलंय काय माहित, मला काही प्रॉब्लेम नाही तर हिला काय असायला हवा बरं। आणि आता हिच्यासाठी मी कुठून खाणं पिणं आणणार आहे, माझ्याकडे तर अजिबातच पैसे नाहीयेत आणि आता मी कुठून पैशाची सोय करू, असा हा राकेश विचार करत असतो। तेवढ्यातच इकडे बाहेर आता अंजली इकडे तिकडे पाहतच उभारलेली असते। पहाटेची वेळ असते। आता त्या वॉचमनना अर्णवने सांगितलेलंच असतं की माझ्या ताईकडे लक्ष द्या, म्हटल्यानंतर ते वॉचमन अंजलीकडे पाहतात आणि म्हणतात ताई तुम्ही एवढ्या लवकर उठलात का, तुम्हाला झोप लागली का। त्यावेळेला अंजली म्हणते नाही हो, रात्रभर झोप लागली नाही, खूप ढास आहेत आणि धूळ सुद्धा आहे ना, आम्ही साफसफाई अजून केलीच नाही। त्यावेळेला ते वॉचमन म्हणतात बरं ठीक आहे, माझ्याकडे ढासांची ट्यूब आहे ती तुम्ही वापरा, म्हणजे तुम्हाला ढास चावणार नाहीत आणि मी तुमची रूम साफसफाई करून देतो। त्यावेळेला अंजली म्हणते अहो नको, आमचं आम्ही करतो, ती तुम्ही आम्हाला रूम मिळवून दिली तेच आमच्यावर खूप उपकार आहेत, तुम्ही आम्हाला रूम मिळवून दिली हेच आमच्यावर खूप उपकार आहेत। आता वॉचमन चांगलेच अंजलीवर लक्ष ठेवून असतात। तेवढ्यातच इकडे अर्णव मात्र सकाळ सकाळीच निराश होऊन बसलेला असतो। अर्णव मात्र त्याच्या ताईसाठी सतत चिंतेतच असतो। त्याला सतत वाटत असतं की माझी ताई कशी असेल, तिने काही खाल्लं असेल की नसेल, सारखं अंजलीचं नाव काढूनच अर्णव स्वतःला त्रास करून घेत असतो आणि हे काही ईश्वरीला पाहवतच नसतं। आता ईश्वरी इथे एक आयडिया करते अर्णवला हसवण्यासाठी। आता ती अर्णव जवळ येते आणि म्हणते सर तुम्ही असं सकाळपासून काय काळजी करत आहात बरं, उठा लवकर, व्यायाम करा बरं, तुम्ही राहू दे जिमला जायचं पण घरातल्या घरात तरी व्यायाम करा। त्यावेळेला अर्णव म्हणतो नाही ग, मला काही सुद्धा करायचं नाहीये, माझी ताई जोपर्यंत घरात येत नाहीये तोपर्यंत मला काही बरं वाटणार नाही। त्यावेळेला ईश्वरी म्हणते हाच तर सर तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वेळा असं काळजी करत बसणार आहात, ताई तर घरी एक ना एक दिवस येणारच आहेत आणि येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग राहायला नको का, आणि स्ट्रॉंग राहण्यासाठी आपल्याला व्यायाम करणं खूपच गरजेचं आहे। त्यावेळेला अर्णव म्हणतो मी नाही करणार, तुला सांगितलेलं कळत नाही का। त्यावेळेला ईश्वरी स्वतःच्या मनातच म्हणत असते हे असे नाही ऐकणार, आता एक आयडियाच करते, आता मीच व्यायाम करायला सुरू करते, ते पण चुकीचे। आता हे सर मला चुकीचे व्यायाम बरोबर कसं करायचं ते नक्की दाखवतील। आता अशीच आयडिया करून ईश्वरी म्हणते राहू दे सर तुम्ही नका करू, मी करते, कारण मला तर गरज आहे स्ट्रॉंग राहण्याची। आता ईश्वरी पटकन जाते आणि छान ड्रेस घालून येते आणि अर्णव समोरच तिथे व्यायामाची चटई टाकते आणि सूर्यनमस्कार घालायला सुरू करते। आता ईश्वरी अर्णवकडे बघतच हसतच म्हणत असते आता मी सूर्य नमस्कार करणार आहे, मला सुद्धा व्यायाम येतात बरं का। त्यावेळेला आता ईश्वरी चुकीच्या स्टेप करायला सुरू करते। आता हा अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो। अर्णवला कळतं की ही चुकीचा व्यायाम करत आहे। त्यावेळेला म्हणतो ए मी सिंदूर काय करत आहेस, चुकीचं करत आहेस तू। त्यावेळेला ईश्वरी म्हणते चुकीचं नाही नाही मी असंच करते काय। त्यावेळेला अर्णव म्हणतो असंच करतेस, असं करत जाऊ नकोस, अशा व्यायामाने तुझ्या शरीराचं नुकसानच होणार आहे, फायदा अजिबात होणार नाही। त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर मग कसं करायचं की माझ्या शरीराला फायदा होईल। त्यावेळेला आता अर्णव नाही होय करत पटकन पुढे येतो आणि म्हणतो सरक बाजूला, मी दाखवतो तुला कसं करायचं ते। आता इथे अर्णव सूर्य नमस्कार घालून ईश्वरीला दाखवत असतो आणि तिला सुद्धा करायला शिकवतो। आता मात्र इथे ईश्वरी सूर्य नमस्कार करता करता अर्णवकडेच पाहत असते। अर्णव म्हणतो अगं माझ्याकडे नाही पाहायचंय, वर पाहायचं आहे। आता मात्र इथे अर्णव ईश्वरीला
आता मात्र ईश्वरी म्हणते, सर आणखीन कुठले कुठले व्यायाम तुम्हाला येतात, मला दाखवा ना, तसंच मी करेन. आता अर्णव हो म्हणतो आणि सगळेच व्यायाम ईश्वरीला करून दाखवतो. आता ईश्वरी स्वतःच्या मनातच म्हणत असते, माझी आयडिया काम केली तर, म्हणजे आता सर बघा ना कसे व्यायाम करायला लागले आहेत. त्याला आता अर्णव ईश्वरीकडे पाहतच म्हणत असतो, मिस इंदौर तू आयडिया केलीस ना माझ्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो सर मी केलं, कारण भलाईचा जमानाच राहिला नाही ना, म्हणून ही ट्रिक वापरून मी तुमच्याकडून व्यायाम करून घेतले. तोपर्यंत इकडे राकेशला चांगलाच प्रश्न पैशाचा पडलेला असतो आणि तो स्वतःच्या मनातच विचार करत असतो की आपण आता या अगोदर ज्या लोकांशी आपले कॉन्टॅक्ट होते त्या लोकांच्याकडून मदत मागायची, असा विचार करून हा राकेश एका मुलगीकडे आलेला असतो आणि दाराची बेल वाजवतच स्वतःच्या मनात म्हणत असतो की या रियाकडे भरपूर संपत्ती आहे, त्यातच तिच्या सावत्र आईने तिच्या नावावर सगळी संपत्ती केलेली आहे आणि हे मला बरोबर माहीत आहे. आता राकेश असा विचार करत असतो तेवढ्यातच एक मुलगी दरवाजा उघडते आणि राकेशकडे पाहते. आता इकडे राकेश त्या मुलगीशी काहीतरी बोलायला सुरुवात करतच असतो तेवढ्यातच इकडे अंजली खूपच घाबरून राकेशला रूम मध्ये शोधत असते. राकेश तर रूम मध्ये नसतोच. आता बाहेर येते आणि आता अंजली राजेश 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 म्हणून सतत हाका मारत असते, तरी सुद्धा हा राकेश ओ देत नाही. म्हणजे तो राकेश त्या मुलगीकडे गेलेला असतो न सांगताच. या राकेशला अजिबात अंजलीची काळजी नसते. हे अंजलीला कधी कळणार तेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता इकडे अंजली खूपच त्रस्त असते आणि सतत हाका मारत असते. त्यावेळेला ते वॉचमन अंजली जवळ येतात आणि म्हणतात, ताई काय झालं, तुम्ही कुणाला बोलवत आहात. त्यावेळेला अंजली म्हणते, अहो वॉचमन काका हे घरात नाहीयेत, कुठे गेलेत काय माहीत आणि फोन सुद्धा उचलत नाहीयेत, सतत कट करत आहेत. त्यावेळेला वॉचमन म्हणतात, कुठे गेले बरं सर असं न सांगता, बरं आम्ही शोधतो त्यांना, तुम्ही काळजी करू नका. आता ते वॉचमन काय करतात, पटकन जरा बाजूला येतात आणि अर्णवला फोन करतात आणि म्हणतात, अर्णव सर एक प्रॉब्लेम झाला आहे. आता अर्णव सुद्धा हे ऐकून घाबरतो आणि म्हणतो, काय झालं आहे पटकन सांगा मला. त्यावेळेला वॉचमन म्हणतात की अंजली ताईंचे मिस्टर म्हणजे राजेश सर कुठेतरी घर सोडून गेले आहेत, ते त्यांना सापडतच नाहीयेत, कुठे गेलेत काही सुद्धा माहित नाही आणि फोन सुद्धा उचलत नाहीयेत. त्यावेळेला हा अर्णव खूपच या राकेशवर चिडतो आणि त्या वॉचमनना सांगत असतो, वॉचमन काका तुम्ही माझ्या ताईकडे लक्ष ठेवा आणि तुम्ही थोडा वेळ माझ्या ताईला तुमच्याच घरी घेऊन जा, तिला काहीतरी खाय प्यायला द्या आणि थोडी विश्रांतीसाठी जागा द्या. त्यावेळेला ते वॉचमन म्हणतात, हो हो ठीक आहे मी असंच करतो. आता ते वॉचमन अर्णवला म्हणत असतात, सर आम्ही रूम साफ करून देतो ना ताईंना. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, नको तुम्ही तसं करू नका, ते आम्ही करतो. आता अर्णव आणि ईश्वरी अंजलीसाठी त्या रूमची साफसफाई करणार असतात. आता ते वॉचमन अंजलीला म्हणत असतात, ताई अगदी थोडा वेळ आमच्या घरी चला, तुम्ही फ्रेश व्हा, काहीतरी खा पी आणि मग पुन्हा रूमवर या, तोपर्यंत राजेश सर सुद्धा येतील. आता अंजली वॉचमनना म्हणत असते, अहो नको कशाला, मी इथेच थोडी साफसफाई ते येस तोपर्यंत करते. आता अंजली तयारच होत नाही. आता इकडे हा राकेश त्या मुलगीला हाय करून रूममध्ये आलेला असतो तिच्या आणि तिला म्हणत असतो की आपण दोघांनी बसून बोलायचं का. त्यावेळेला ती मुलगी काहीच बोलत नाही. आता राकेश आणि ती मुलगी सोप्यावर तिथेच बसलेले असतात. त्यावेळेला राकेश त्या मुलगीला म्हणत असतो, रिया ज्यावेळेला तुझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेला मी तुला मदत केली होती आणि आता माझी वाईट वेळ सुरू आहे, त्यावेळेला आता तुला काय करायचं आहे ते कळलंच असेल. आता मात्र हा राकेश त्या मुलगीला असं का बोलत असतो, या राकेशने त्या मुलगीसाठी काय केलं आहे हे आपल्याला माहित नसतं. आता या राकेशला ती मुलगी काहीच न बोलता उठून उभी राहते आणि पटकन त्या राकेशची कॉलरच धरते आणि म्हणते, मी तुला मदत करणार आहे पण माझी एक अट आहे. त्यावेळेला राकेश म्हणतो, काय अट आहे. त्यावेळेला ती मुलगी म्हणते, ज्यावेळेला मी बस म्हणेल त्यावेळेला तू बसायचं आणि तू उठ म्हणेल त्यावेळेला उठायचं, म्हणजे मी जसं म्हणेल तसंच तू वागायचंस. त्यावेळेला राकेश म्हणतो, बरं ठीक आहे पण मला आता पैशाची खूप गरज आहे, मला पैसे दे. त्यावेळेला आता त्या मुलगीचं या राकेश बरोबर नेमकं काहीतरी मॅटर असणार हे नक्की आता ते पुढे जाऊनच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इकडे अंजली त्या वॉचमन बरोबर जाण्यासाठी तयार नसते, म्हणून वॉचमन घरी जातात आणि त्याच्या बायकोला अंजलीला घरी घेऊन येण्यासाठी पाठवून देतात. त्यावेळेला त्या येऊन अंजलीला म्हणत असतात, ताई चला पटकन आमच्या घरी, मी नाश्ता केला आहे, तुम्ही थोडा खाऊन घ्या. त्यावेळेला अंजली म्हणत असते, अहो नको मी इथेच ठीक आहे. त्यावेळेला आता ती अंजलीला इतका आग्रह करते की ती तिच्यासोबत घेऊनच जाते.
आता मात्र अर्णवला अंजलीची अशी अवस्था ऐकून खूपच वाईट वाटत असतं, पण पटकन फोन कट करतो आणि ईश्वरीला म्हणतो ज्याची भीती मला होती तेच झालं आहे. आता ईश्वरी म्हणते अहो सर काय झालं आहे. त्यावेळेला अर्णव म्हणतो अगं हा मूर्ख राकेश, नीच राकेश ताईला एकटीलाच रूमवर सोडून कुठेतरी निघून गेला आहे. तिला काय हवं काय नको हा माणूस बघतच नसणार आहे याची मला खात्रीच आहे. त्यावेळेला अंजली म्हणते सर चला आपण तिकडे जाऊया. त्यावेळेला अर्णव सुद्धा म्हणतो हो हो आपल्याला तिकडे जाणं खूपच गरजेचं आहे. आपण ताईला रूम साफसफाई करून देऊया. यावेळेला आता इकडे हॉलमध्ये आजी, आकाश, मामा आणि वल्लरी मामी नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. आता इथे आजी खूपच काळजीत असतात, म्हणत असतात अरे अवी अंजलीने नाश्ता तरी केला असेल का रे, तिला झोप लागली असेल का, कशी असेल बरं ती. त्यावेळेला आता मामा म्हणतात अगं आई काळजी करू नकोस, आपल्या घराचे जे वॉचमन आहेत ना त्यांच्याच चाळीमध्ये अंजली राहत आहे आणि वॉचमनच्या कॉन्टॅक्टमध्ये अर्णव आहे. त्यावेळेला आता या मामी मध्ये बोलणार नाहीत असं होणारच नाही. मामी पटकन आता बोलायला सुरू करतात, म्हणतात हे सगळं त्या ईश्वरीमुळेच झालं आहे. आता इकडे आकाश म्हणत असतो हो आजी तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आता आकाशकडे पाहूनच आजी म्हणत असतात या सगळ्यात मात्र आकाशच्या लग्नाचा विषय थोडा रखडलाच आहे. आता हे ऐकून वल्लरी मामी लगेच चिडतात आणि बोलायला सुरू करतात अहो आई तुम्ही असं कसं बोलताय बरं, काय परिस्थिती आहे आणि तुम्ही काय बोलताय. आकाशच्या लग्नाचं राहू दे, आता पहिल्यांदा हे प्रॉब्लेम आपण सोडवूया. आता आजी म्हणतात अगं हे तर बरोबरच आहे पण त्याच्या लग्नाचं तर पाहिलंच पाहिजे ना. त्यावेळेला आता मामी म्हणतात कशाला, त्या नम्रता बरोबर माझ्या आकाशचं मी लग्न लावूनच देणार नाही, तिला सून म्हणून मी कधीच स्वीकारणार नाही. त्यावेळेला आता आकाश गप्पच बसतो आणि मामा म्हणत असतात वल्लरी तू काय बोलत आहेस, त्या दोघांचा साखरपुडा झाला आहे. त्यावेळेला वल्लरी मामा म्हणतात होऊ देल ना, होऊ देल, लग्न तर नाही ना झालं. आता आजी म्हणत असतात वल्लरी तू एक शब्द सुद्धा आकाशच्या लग्नाविषयी बोलू नकोस, कारण सकाळ सकाळी तुझ्याबरोबर वाद घालायचा माझा अजिबात मूड नाहीये. आता या सगळ्यांचं असं चाललेलंच असतं. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी घाईघाईत तेथे येतात आणि आजीला अर्णव म्हणत असतो आजी आम्ही थोडा वेळ बाहेर जाऊन येतो, आम्हाला एक महत्वाचं काम आहे. त्यावेळेला आता आजी म्हणतात अरे नाश्ता करून तरी जा. त्यावेळेला अर्णव म्हणतो नाही आजी नाश्ता करण्यासाठी वेळ नाही, खूपच महत्वाचं काम आहे. त्यावेळेला आता ईश्वरी सुद्धा आजी येतो पटकन म्हणते आणि दोघेही तेथून निघून जातात. आता आजी म्हणत असतात या दोघांचं काही वेगळंच असतं, सतत दुसऱ्यासाठी काही ना काहीतरी धडपड करतच असतात, दुसऱ्याचा सारखा विचार करतात. आता या मामी पुन्हा चिडतात हो हो तेच चांगले आहेत ना, आम्ही काही चांगलं नाहीच आहे. कारण त्या दोघांचं कसं आहे अगोदर प्रॉब्लेम क्रिएट करायचे आणि नंतर ते सॉल्व्ह करत बसायचं आणि स्वतःला चांगलं चांगलं म्हणून घ्यायचं. आता या मामी लगेच ईश्वरीला दोष द्यायला सुरू करतात आणि म्हणत असतात हे सगळं त्या ईश्वरीमुळेच झालं आहे. तिच्या मैत्रिणीचा खून काय झाला आणि त्याचा आरोप डायरेक्ट तिने जावई बापूंवरच घातला की, आणि त्याचमुळे अंजली आज घर सोडून गेली आहे आणि अंजलीला एवढं सगळं सोसायला लागत आहे. त्यावेळेला मामा म्हणतात तू जरा गप्प बसशील का, सारखं असं वाईट साईट बोलण्यात तुला काय मजा येते काही कळतच नाही. आता आजी सुद्धा वल्लरी मामीवरच चिडतात, म्हणून आता मामी रागानेच नाश्ता करायचं सोडतात आणि रूम मध्ये निघून जातात. आता या मामी रागाने रूम मध्ये आल्यानंतर इतक्या चिडलेल्या असतात की मामांना दोषच देत म्हणत असतात माझी आणि त्या सुप्रियेची भेट घालूनच हे सगळे गप्प बसणार आहेत. आता माझं कसं होणार काहीच मला कळायला मार्ग नाही. आता मामी असं स्वतःशीच बडबडत असतात. तेवढ्यातच मामींच्या फोनवर एक फोन येतो. तो फोन असतो सैतान नावाचा कुणाचा तरी, म्हणजे तो कुणाचा असतो कोण आहे ते आपल्याला पुढे जाऊन पाहायला मिळणारच आहे. आता इकडे मामी त्या फोनला पाहतात आणि एवढ्या घाबरतात की त्यांना घामच फुटतो आणि त्या नंबरकडे पाहतच म्हणत असतात एवढ्या वर्षांनी याने का फोन केला आहे बरं मला. त्यावेळेला आता मामी फोन कट करतात. कट केल्यानंतर पुन्हा सैतान नावाचा फोन मामींना येतो. आता मात्र मामी खूपच घाबरलेल्या असतात. तर प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये 2 कॅरेक्टर नवीन एंट्री केलेली आहेत. ते म्हणजे ती रिया एक असते आणि आता वल्लरी मामींना सैतान नावाचा फोन कुणाचा आलेला आहे तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अंजलीसाठी घरून डब्बा आलेला असतो. आता तो डब्बा अंजली उघडते आणि त्या जेवणाकडे पाहतच म्हणत असते ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला किंमत नाही, इज्जत मिळत नाही, त्या घरचं अन्न सुद्धा मी खाणार नाही. आता इकडे अंजली जेवत नसते, तिकडे अर्णव जेवत नसतो. अर्णवला ईश्वरी खूपच विनवणी करूनच सर जेवून घ्या म्हणत असते, पण अर्णव काही जेवायला तयारच नसतो. आता इकडे वल्लरी मामींना पुन्हा त्या सैतान नावाच्या माणसाचा फोन आलेला असतो. तर तो सैतान नावाचा माणूस कोण असतो तर तो माणूस असतो शशिकांत, म्हणजेच अर्णवचे काका, रमाकांतचे भाऊ.
तर तो सैतान नावाचा माणूस असतो अर्णवचा काका. आता तो अर्णवचा काका वल्लरी मामीला म्हणत असतो, मी बोलत आहे, ज्याला तू सैतान बोलवतेस. आता मामी खूपच घाबरलेले असतात. त्यावेळेला ते सैतान नावाचे म्हणजेच अर्णवचे काका म्हणत असतात, मला पैशाची गरज आहे म्हणूनच मी तुला आठवण करून देत आहे. तर प्रेक्षकांनो, हे शशिकांत म्हणजेच अर्णवचे काका अर्णव आणि ईश्वरीला नक्की एक ना एक दिवस भेटणार आणि त्यांच्याकडूनच भक्कम पुरावा मिळणार हे नक्की. आता ईश्वरीची आई निर्दोष साबित होणार आणि राकेशचं सुद्धा सत्य लवकरच बाहेर येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपली सगळ्यांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवाचे रिव्ह्यू रोजच्या रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.